योग आहे. सालाबादप्रमाणे विद्वानगरीमध्ये पांडुरंग परमात्म्याच्या वर्धापन दिनानिमित्त असणारा हा दरवर्षीप्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह. मी विचारलं किती वर्ष झाले ते म्हणता अखंड चालूच आहे, पण वर्ष काही सांगून नाही राहिले. 50च्या वरती गेले म्हणजे 4 तप झाले. विठ्ठल विठ्ठल 4 तपापासून सुरू असताना त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचा त्या ठिकाणी वर्धापन दिन सोहळा सर्व गावकऱ्यांच्या त्या ठिकाणी सहभागाने अथक प्रयत्नाने चालू असणारा आणि सर्व संस्थांची असणारी कमिटी मंडळी जी असेल, जी सेवाधारी असतील, या सर्वांच्या अथक प्रयत्नाने त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे चालू असणारा हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही भगवंताचा हा वर्धापन दिन सोहळा चांगला करता. पण याही वर्षी त्या ठिकाणी कोरोनाचा प्रसंग असून काही त्या ठिकाणी पुन्हा भगवंताच्या त्या कार्याकरता थोडी शीतलता देण्यात आली. तेव्हापासून पुन्हा अजून मध्ये 1 वर्ष त्या ठिकाणी थोडे बंद पडले, पण तुमच्या इथं न बंद पडता अखंड सुरू आहे. भगवंताची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी वर्धापन दिनाच्या निमित्त त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा आणि रात्रीचं हरी कीर्तन आणि त्या करता सर्वच या ठिकाणी जी महाराज मंडळी उपस्थित आहेत, गावचे त्या ठिकाणी असणारे आमचे हरिभक्त पारायण आदरणीय संजय महाराज असतील, गावातील असणारे आमचे आदरणीय गणेश महाराज असतील, गावातले असणारे भागवताचार्य काय त्यांचं यादव महाराज, त्यानंतर दिगंबर महाराज, विशाल झालेले आणि ज्ञानेश्वर महाराज, सिरसोदा, विकास दोन्ही सिरसोदेचे विठाल समाधान महाराज आहेत, त्यानंतर किरण महाराज, जनार्दन भाऊ विनेकरी, गोलू महाराज, त्यानंतर योगीराज महाराज, यादव महाराज आणि प्रकाश महाराज आले सगळे. ईश्वर महाराज, त्यानंतर गावातील बालगोपाळ टाळकरी, आणि त्यानंतर आमच्या अतत प्रेम करणारे आमचे असे राजभाऊ आणि त्यांचे भाऊ सुद्धा या ठिकाणी, त्यांचा परिवारच सर्व आलाय राजभाऊ आल्यानंतर आमचं म्हणत त्या ठिकाणी त्यांच्यामुळेच आम्हाला खरं म्हणजे विठवागाव पाहायला मिळालं. विठ्ठल पंढरीत कथा केली पण पांडुरंगाचं जवळून दर्शन झालं नाही. ते म्हणले तिथं नाही तर मग विठव्यात जाय दर्शनाला. विठ्ठल लांबून दर्शन आहे, तिथं कथा आटोपली. त्यानंतर इथं झालो आम्ही. त्यानंतर आमचे आदरणीय गावचे सरपंच आहेत, त्यांचं नाव भास्कर पाटील असते, त्यांना सर्व तरुण वर्ग सर्व सहकार्य करत आहेत. त्यामध्ये सर्वच गावातील लहान थोर सर्वांचं नाव घेणं काही एवढे सर्वांच्या मध्ये काही नाही, सर्वच सहकार्य करत आहे. आणि त्या सर्वांच्या सहकार्यातून आज त्या ठिकाणी सर्व सुरू की देव सुद्धा लाजवाने झाले असतील, पण देव सुद्धा आकाशातून पाहत असतील आज भेटण्यामध्ये की आपण असतो तो असतं. विठ्ठल असा सर्व हा योग या ठिकाणी आहे. 7 दिवसापासून श्रीमद भागवत कथा, त्यानंतर त्याच्यामध्ये काकडा असेल, हरिपाठ असेल, कीर्तन असेल, 7 दिवसापर्यंत सर्व आमचे सर्व महाराज मंडळी अथक प्रयत्न त्यांचे त्या ठिकाणी मायकांचं सर्वांचं सहकार्य करणार.
सर्व करत असताना आज सकाळी पुन्हा भगवंताच्या 1000 नामाने त्या ठिकाणी तुळशी दळवाहून आज या कथेची सांगता म्हणजे 8वा दिवस आहे. आणि 8वा दिवस म्हटल्यानंतर त्या ठिकाणी इतर दिवशी कीर्तनकार प्रत्येक स्वतंत्रच असतो. पहिल्या दिवशी त्या ठिकाणी नामपर असेल, नंतर भक्तीपर असेल, नंतर मागणीपर असेल. काला म्हटलं की त्या ठिकाणी कीर्तनकार बांधलेलाच राहतो. इकडचं तिकडचं काही न सांगता ज्या गोकुळाच्यानं जे काही केलेलं असेल चरित्र, त्या चरित्राचं चिंतन करायचं असतं, नाही का. म्हणून ते चरित्र उत्तम आहे, पवित्र आहे. पण आपलं जे जीवन आहे त्या ठिकाणी ते पवित्र होण्याकरता म्हणून भगवंतांच्या लीला केलेल्या आहेत. म्हणून जीवनामध्ये त्याचं आचरण करणं हे आपलं तुम्हाला सर्वांचं कर्तव्य आहे. त्या ठिकाणी साऊंडवाले विमान आले 8 दिवस पूर्वी माझी माहिती चालू साऊंडवाले चांगले संसार गावात बोलता येत 8 दिवसापासून सर्वच त्या ठिकाणी त्यानंतर स्वयंपाक करणारे, सेवाधारी असतील, मंडप देणारे असतील, सर्वांचे त्या ठिकाणी प्रयत्न आहेत. म्हणून आनंद आहे. आणि दुधात साखर केंद्र मला पाटील साहेबांनी सांगितलंय की पुन्हा हनुमंतरायचा सुद्धा जीर्णोद्धार गावचा होणार आहे. विशेष त्या ठिकाणी दुधात साखर जसं त्या ठिकाणी पांडुरंगाचं दैवत आणि गावाचा पेढ्या हा खाली दबलेला आहे, पण वर काढण्याचा भाऊंनी आणि सर्व गावकऱ्यांनी आजच का बरं आनंदाची बातमी आहे की आजच आपल्या हनुमंतरायच्या मंदिराची कुदळी त्या ठिकाणी मारायची आणि त्या कामाला आरंभ करायचा आहे. हे गावकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. जसं आपण आपलं घर सजवतो, नाही का, घर सजवतो, घरातील त्या ठिकाणी सर्व वस्तू ठेवतो, त्याप्रमाणे गावातील लोक प्रत्येकाचे तुमचे विचार योग्य आहेत की जसं तुम्ही घर सजवता तसं मंदिरही त्या ठिकाणी प्रसन्न आहे. आणि तसंच हनुमंतराय सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही प्रसन्न ठेवणारच आहात आणि त्याचा विशाल असं त्या ठिकाणी काम होणारच आहे. हे सर्वांच्या अथक प्रयत्नाने जेवढे तुम्हाला धन्यवाद द्यावे कमी आहे. त्या ठिकाणी होते महाराज. तुम्हाला सर्वांचे एक विचार आहेत, असेच त्या ठिकाणी एकत्र येत राहा आणि सर्वांचे विचार एकत्र राहिले तर त्या ठिकाणी शांतीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी गावात लक्ष्मी नांदत असते. आणि एकमेकांमध्ये जर आपण द्वेष मत्सर करत राहिलो तर अवदसा फिरत असते. प्रत्येक आहे गाव प्रसन्न आहे, गावातील लक्ष्मी प्रसन्न आहे आणि तुम्ही लोकही त्या ठिकाणी सुखाने समृद्धीने त्या ठिकाणी ही सर्व त्या ठिकाणी त्याच्या सेवेचं फळ आहे. यथाविधी त्या ठिकाणी ज्याप्रमाणे इथून सेवा झाल्या असतील त्याप्रमाणे त्या ठिकाणी कीर्तनकार असतील, कथाकार असतील असो. आणि अशामध्ये त्या ठिकाणी म्हणून आजचा हा जो काही सेवेचा योग आहे, या काळारूपी कीर्तन जे आहे ते माझ्यासारखे एका पामराकडे आलेली आजची सेवा आहे. सेवकी करावे सांगितले काम ते होतो पण कामाने. आज 7 दिवस कथा तर माझ्याकडे सेवा होते, पण आजच्या 8व्या दिवसाचं नाही का पगाराचं काम आपल्याकडे पगाराचं आम्हाला प्राप्त करून दिला. विठ्ठल कथा सुरू केल्या. लोक म्हणजे बुवा कोरोना सुरू आहे, आता तुम्ही आजारातून उठला आणि पुन्हा कथा झाली सुरू. म्हटलं त्या ठिकाणी ज्यानं देह दिला ना तर त्याच्याकरता गेला तरी चालेल, स्वतः करता थोडी जगायचं आहे. त्याच्याकरता जर आपण जगलो तर तो सर्व काही करत असते. लक्षात ठेवा, जे सर्व जीवनामध्ये मनुष्याला मनुष्यत्व घडलं पाहिजे. आपण आलो कशा करता आलेलो आहे याचा विचार करा. देवी दिला देव भजना गोमटा सोया झाला फाटा. म्हणून भजना करता दिलेला देव आहे त्याचं त्या ठिकाणी चिंतन प्रत्येक देहाने केलं पाहिजे. आलेलं आहे कारण आपण मानवरूपी जन्माला आलेला आहोत आणि मानवरूपी जन्माला आला तर आपल्याला कर्म आहे.
कारण आपण कर्मी लोक आहोत त्या ठिकाणी, आणि ते कर्म करणं हे प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. आणि त्या जीवाला जर आपण जोपासून राहिलो तर त्या ठिकाणी आपल्या धर्माला ग्लानी येणार नाही. आणि ज्ञानोबांनी लावलेल्या त्या ठिकाणी जे रोपट आहे त्या रोपट्याला सुद्धा त्या ठिकाणी बाधा होणार नाही. विठ्ठल विठ्ठल तुमच्या इथला खरंच सत्ता पर्वणी आहे, आणि एवढे पर्वणी प्रत्येक गावातल्या सत्यात येत नाही. एक विशेष म्हणजे मार्गशीर्ष महिना सर्वात महत्वाचं, की जेवढं तुम्ही थोडं जरी नामस्मरण केलं तर त्याच्या 10 पटीनं पुण्य प्राप्त होते. एक पाहिलं त्या ठिकाणी मार्गशीर्ष महिना, आणि मार्गशीर्ष महिन्यात गुरुचा अवतार ज्याने 24 गुरु त्या ठिकाणी केले असे दत्तात्रय भगवान, त्यांचा अवतार 2 दिवसांनी आहेच 18 तारखेला. त्यातल्या त्यात गीता जयंती आणि गीतेचं अवतरीकरण भगवंताचं त्या ठिकाणी मुखातून प्राप्त झालेली ती गीता गंगा आहे. गीता गंगा हा त्या ठिकाणी असणारा जीवनाच्या उद्धाराचं साधन, हे भगवंतांनी या धर्माची स्थापना मार्गशीर्ष मासातच एकादशीच्या दिवशी कुरुक्षेत्रावर केली. विठ्ठल एकादशीचा पर्व काळ, पुन्हा एकादशीचा पर्व काळ, आणि त्यातल्या या वर्षीचा जर विचार केला नाही का, ज्ञानियांचे राजे ज्ञानोबराय यांचा 725वा नाही का समाधी संजीवन सोहळा, आणि त्यांच्याच संगतीत असणाऱ्या चित्कलामच्या आदिशक्ती मुक्ताबाई यांचाही 725वा त्या ठिकाणी असणारा तिरुभूत सोहळा, समाधी सोहळा नाही तिरुभूत सोहळा आहे. कारण त्या ठिकाणी 3 जीवाचं ऐक्य करून त्या ठिकाणी ज्या मुक्त झाल्या म्हणून त्या महान आहे. एवढंच नाही, सर्व जगात श्रेष्ठ आहे. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, आणि सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. विठ्ठल मुक्ताबाई एवढ्या महान आहेत महाराज. माझ्या जीवनात खरा अनुग्रह पाहला तर मुक्ताबाईचाच आहे. आज माझी जवळपास 35 वर्ष झाली वारी सर्व हे पाहिजे, आणि ती आश्विन वद्य वारी. मी जरी दंडकत्या जरी धारण केला असे भव्य कपडे धारण केले असते तरी माझी दिंडी वारकरी संप्रदायाचं बंद नाही. विठ्ठल आमच्या विदर्भामध्ये एक कळंबेश्वर गाव आहे, आणि त्या गावामध्ये महान साधू त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी त्यांच्या मुखोद्गत होते, आणि त्यांनी आयुष्यभर कधीच ज्ञानेश्वरी खाली ठेवली नाही. आणि त्यांनी विहिरीमध्ये जलसमाधी घेतली होती. जलसमाधी घेतल्यानंतर ज्ञानेश्वरीचं एक पान सुद्धा भिजलेलं नव्हतं त्या पाण्यात, एवढी ताकद त्या महात्म्याची होती. त्यांचं नाव किसन महाराज होतं. आणि त्या विहिरीत बऱ्याच लोकांना तिथं साक्षात्कार होते, आणि मी त्यांच्या तिथं कार्यक्रमाला गेलो वयाच्या 15व्या वर्षी. रात्री विश्रांती करत असताना तेव्हा लहानशी मुलगी स्वप्नात येऊन म्हणाले की माझी वारी आहे, माझ्या वारीला आहे. आणि मला काही त्याचं ज्ञान नव्हतं एवढं. आमच्या हरिभक्त मोतीराम महाराज त्या ठिकाणी म्हणाले उद्या आपल्या इथून मुक्ताबाईच्या दिंडीचं प्रस्थान आहे, पण मुक्ताबाईने तुला बोलावलेलं आहे, तू भाग्यवान आहेस, जा त्या ठिकाणी. तेव्हापासून माझी त्या ठिकाणी वारी सुरू झाली, आजही खंडना नाही. मुक्ताबाईकडे गेली इच्छा त्या ठिकाणी पूर्ती होते. एक विचार त्या ठिकाणी तुम्हा गावकऱ्यांच्या पुढे प्रार्थना आहे माझी, मुक्ताबाईची मूर्ती तुमची बनवायचा प्रयत्न करा. कारण काहीतरी त्या मुक्ताबाईच्या मूर्तीला झाल्या कोणी पहा साधा माणूस म्हणेल की मुक्ताबाई कोणी सांगेल. जी मूर्ती आहे जशी पांडुरंगाची मूर्ती प्रसन्न आहे, तुकोबाराची मूर्ती प्रसन्न आहे, ज्ञानोबाराची मूर्ती प्रसन्न आहे, तशी मुक्ताबाईची मूर्ती प्रसन्न नाही. आणि तिचा चेहरा मुक्ताबाई सारखा नाही, ती लक्ष्मी स्वरूपात दिसते. विठ्ठल विठ्ठल तुम्ही सर्व मायबाप मुक्ताबाईशी जोडलेले आहात, म्हणून योग्य असं त्या ठिकाणी घडवणाऱ्याकडे तुम्ही पंढरपूरला जाऊन तिथून मुक्ताबाईच्या मूर्ती चांगल्या मिळतात.
बनवायला टाका ती बनवणाऱ्या व्यवस्थित बनवली. एकच माणूस आहे तिथं मुक्ताबाईच्या मूर्त्या बनवतो आपल्या, एकच माणूस आहे, बाकी कोणालाच जमत नाही ती तसं. त्याच्यावर मुक्ताबाईचीच कृपा झालेली आहे. श्रीराम मूर्ती भंडारवाला नाही, दोन आहेत तिथं बरं काय. श्रीराम भंडारवाले दोन आहेत. जे म्हातारा आहे त्या ठिकाणी त्याच्याकडे जर बनवण्यात येईल तिथे सुंदर आपल्या सर्व मूर्त्या बनवतो. मुक्ताबाईची सर्व ऑर्डर त्यांच्याकडेच आहेत आपल्या. ही थोडस तसंच आहे. आणि ही मूर्ती म्हणजे कसं आहे की पूर्ण तिच्याकडे पाहिलं की ती रडत राहते, प्रसन्न नाही तिच्यामध्ये, प्रसन्नतेचं वातावरण असलं पाहिजे. आई साहेबांचे तुम्ही सगळे पळकरी या वारकरी तेवढी विनंती करतो की तेवढी मूर्ती त्यांच्याकडे टाका. व्यवस्थित त्या ठिकाणी हनुमंताच्या कार्यात ते कार्य करून घ्या, होऊन जाईल. विठ्ठल खूप कृपावंत आहेत महाराज. तिची इच्छा करा मुक्ताबाईकडे, ती मुक्ताबाई पूर्ण करते. माझा स्वतःचा 35 वर्षाचा अनुभव आहे. म्हणून मुक्ताबाई त्या ठिकाणी महान आहेत. मुक्ताबाईचे सर्व त्या ठिकाणी वारकरी हाच या ठिकाणी सर्व आईसाहेबांचं आगमन आहेच, प्रकार नाही. म्हणून त्यांचा या 725वा, त्यानंतर निवृत्तीनाथ महाराज असतील, सोपान महाराज असतील, या सर्वांचा त्या ठिकाणी हा सोहळा सुरूच आहे वर्षभर त्या ठिकाणी. मग त्यामध्ये असणार आपलाही सप्ताह. म्हणून योगायोगाने ज्ञानोबाईंची मुक्ताबाईंचं त्याच्यामध्ये आपला त्या ठिकाणी 725वा देवाच्या वाढदिवसाने का होईना, कारण त्यांचाच अवतार ज्ञानोबा आहे नाही का. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर नाही का. सदाशिवाचा अवतार असणारे निवृत्तीनाथ, ब्रह्म तो सोपान झाला आणि आदिचित कला ही आदिशक्तीचा अवतार. विठ्ठल विठ्ठल मुक्ताबाईची कृपा आहे याच्यामध्ये येण्याची. आणि आमचा जन्म होण्याचं त्या ठिकाणी कारण आहे गजानन. गजानन महाराजांच्या प्रसादाने आमचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. त्याच प्रसादाने म्हणून महाराजांचे त्या ठिकाणी वैराग्य त्या ठिकाणी स्वरूपाचं जीवन, पण विदर्भाचं त्या ठिकाणी दैवत म्हणजे वैराग्य स्वरूपाचं असणार ते गजानन महाराज आहे. आणि एवढं वैराग्य तो महाराजांचं महाराज. आणि जीवनामध्ये खरंच महाराजांचं जेवढं चिंतन करावं तेवढं कमी आहे. आम्ही त्यांच्या पुढे कमी पडतो, त्यांचं चिंतनच करू शकत नाही. गण गण गणात प्रसाद त्या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे. त्यातल्यात मी त्या दिवशी खूप प्रसन्न झालो. तुमच्या मुक्ताबाईच्या फळाच्या सोबत आलेले आमच्या आदरणीय तिजारे महाराज, ज्यांच्या वंशी सखाराम महाराज, ज्यांच्या आजोबांनी त्या ठिकाणी 1200 कोशीवर प्रतिवर्षी फेरी फिरले ते पायी नको गाडी घोडे न घालती कुणावळे साखळे. सखाराम बाबा वर्षाला 1200 कोस चालत महाराज, वर्षाला 1200 कोस चालत. मुक्ताबाईची वारी झाली की त्या ठिकाणी पंढरीची झाली की ज्ञानोबरायची, पुन्हा त्या ठिकाणी कार्तिकीची पंढरीची वारी, ज्ञानोबरायचा सोहळा
पैठणची वारी आणि त्यानंतर त्या ठिकाणी सासवड आणि सासवडून निघाले की पुन्हा रेड्याच्या समाधी करता विठ्ठल विठ्ठल परंपरा आणि त्या दिवशी बाबा हजर झाले आणि त्यांच्यासोबत आम्ही खूप वाऱ्या केल्या पैदलच्या पूर्ण जेवढ्या सखाराम बाबा ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने त्यांच्यासोबत चालण्याचा योग आला आणि ते त्या दिवशी आले. माझं या ठिकाणी येणं हे सफल झालं माझ्या जीवनात. माझी कथाही सफल झाली की त्या ठिकाणी त्यांच्या वंश परंपरेतून येणारी व्यक्ती आज माझा त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे. मी जीवनामध्ये माझं त्या ठिकाणी भाग्य समजतो. म्हणून आज या ठिकाणी जे काही 8व्या दिवसाची सेवा आहे ही कालारूपी त्या ठिकाणी सेवा आहे आणि काल्याच्या करता त्या ठिकाणी जो काही अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु जगन्नाथदेवचे सुप्रसिद्ध तुकोबार आहे. यांचा त्या ठिकाणी 4 चरणाचा कालांबर प्रकरणातला अभंग आहे. भगवंतांनी ज्या गोकुळामध्ये ज्या लीला केलेल्या आहेत त्या लीलेचंच आजच्या दिवशी चिंतन करायचं असते. म्हणून ज्या भगवंताने महान लीला केल्या त्याचं चरित्र उत्तम आहे. ते उत्तम आहे, पवित्र आहे आणि ते चरित्र या करताय जीव शिवाचं त्या ठिकाणी ऐक्य करण्याकरता आहे, नाही का. त्याला काला आपण म्हणतो. पण काल्याचा जर विचार केला का आला, कधी विचार केला का? कशा करता आलो, कधी विचार केला का? पहिला हा विचार करा का आपण आलो आणि आल्यानंतरही त्या ठिकाणी जर त्या काल्यामध्ये जीवरूपी शिवामध्ये जर आपण त्या ठिकाणी सम्मिलित होत नसेल तर काही येऊन उपयोग नाही. विठ्ठल पशु येतात, पक्षी येतात त्या ठिकाणी, नाही का, अनेक प्राणी येतात. पण प्राण्यासारखं जीवन येऊन त्या ठिकाणी काही उपयोग नाही. मानवरूपी जन्माला आल्यानंतर या ठिकाणी की जो काला आहे या काल्याचंही महत्व कळलं पाहिजे. जीव शिवाचं ऐक्य त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. त्याकरता नामरूपी असणारा तो काला आहे आणि तो काला 2 जीवांनीच त्या ठिकाणी एकत्रित होती महाराज, तसा होऊ शकत नाही. म्हणून या करता भगवंताने चरित्र केलेलं आहे. पण आमच्या भगवंताने जे त्या ठिकाणी उत्तम चरित्र केलेलं आहे त्याच चरित्राचा आजच्या दिवशी त्या ठिकाणी त्याचं चिंतन चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते चरित्र कसं आहे, सर्व गडूळ आहे, पवित्र नाही, नाही का. त्याचं चित्त त्या ठिकाणी जे चरित्र आहे ते उत्तम आहे, पवित्र आहे. म्हणून त्याच्या चरित्राचं चिंतन करायचं आहे. चिंतन केल्याने त्याचे मला म्हणतात आपण पुनर्पी जन्मातून मुक्त होतो. नवीन नव्हे तर त्या ठिकाणी 7 जन्माचे जे काही त्या ठिकाणी दोष असतील ते सुद्धा दूर होतात. चिंतन करणे म्हणजे चितार असणे, आपल्या चरित्राचं चिंतन करणे म्हणजे चितार असणे. भगवंताच्या चरित्राचं चिंतन करणे म्हणजे त्या ठिकाणी तुकोबरायचा जर विचार केला, तुकोबरायने त्याच्या चरित्राचं चिंतन केलं म्हणून सदैव वैकुंठाला गेले. आपण संसार गडुळाचं चिंतन करतो म्हणून आपली चितार असते
आणि म्हणून त्यामध्येच त्या ठिकाणी त्या चित्तीलाही शुद्ध करण्याकरता म्हणून चरित्रही त्याचं आहे, त्या भगवंताचं आहे, पवित्र आहे. म्हणून भगवंताने अवतार घेतला. तो कुठं घेतला? मथुरेत घेतला. मथुरेत अवतार घेतला आणि अवतार घेतल्यानंतर जी वसुली होती त्यांना त्याची चिंता लागली. कोणाची? परमात्म्याची चिंता लागलेली आहे. आणि परमात्म्याची चिंता लागल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी चतुर्भुज रूपामध्ये वसुदेवकीला दर्शन देतात. बाबा, आई माझी चिंता करू नका. अरे तुझी चिंता नाही करायची तर कोणाची करायची? अरे हा आदम सोडणार नाही बाबा, म्हणून त्या ठिकाणी तुझी चिंता लागली बाबा, त्याची काळजी करू नका. मला कोणी मारू शकत नाही. फक्त तुम्ही एकच करा की मला या ठिकाणी जन्माला आल्याबरोबर त्या ठिकाणी इथं ठेवू नका. नंदाच्या माझा जन्म झाला तर इथं ठेवायचं नाही. मग कुठं न्यायचं? नंदाच्या घराला माझं नेही गोकुळाला. गोकुळाला घेऊन जायचं बाबा. पण कृष्णा, अरे एवढे बंधन आहे, 7 दरवाजे लागलेले आहेत, हातापायात बेड्या पडलेल्या आहेत, तुला न्यायचं कसं? तेव्हा भगवान म्हणतात त्याची तुम्ही काळजी कशाला करता? ब्रह्मांडाच्या कळ्या माझ्याकरता जड नाही तर मामाच्या या धर्मशाळेच्या कळ्या कशा मला जड जातात? काळजी करू नका त्याची. भगवंताने अवतार घेतल्यानंतर महाराज जे सर्व बंधनं पडलेले आहेत ते बंधनं सर्व मायेची आहेत. संसारूपी बंधन आहे. निमित्त मात्र जरी त्या ठिकाणी मला म्हणतात 7 हे जे दरवाजे आहेत हे 7 विकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार आणि अविद्या हे 7 दरवाजे. म्हणून मामाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या कारागृहाला 7 दरवाजे होते आणि ते 7 दरवाजे तोडायचे आहेत. ते भगवंताच्या नामानेच त्या ठिकाणी मला म्हणतात ते खोलू शकतात, दुसरं कोणी सोडू शकत नाही. 7 हे कामरूपी दरवाजे आणि 9 रूपी बंधनं त्या ठिकाणी संसाराची आहेत. म्हणून संसारात घोडे किती आहेत? संसाराचे घोडे किती आहेत? तुम्हाला एकच घोडा माहिती आहे? दुसरा माहितच नाही. विठ्ठल विठ्ठल तरी ते ब्राह्मण बाप पहिले सवाल करते तुम्हाला काय म्हणते? तुम्हाला माहिती. रामदास स्वामीला कळलं जे सावधानाचा अर्थ पुन्हा अजून गेले तर अजून वापस झाले नाही. विठ्ठल विठ्ठल संसारूपी बंधने त्या ठिकाणी जे आहेत त्याचे 9 घोडे आहेत. संसारूपी 9 घोडे त्या ठिकाणी काबू करणे एवढं सोपी नाही. एकच तो घोडा तुमच्याकडून त्या ठिकाणी काबू होत नाही. ज्या दिवशी रात्री मला सांगितलं नवरदेव, पण तो देव एकच वेळेला होते पण त्याला तोही घोडा सांभाळता येत नाही. त्या घोड्याचा लबा पकडायला कोण असते? हजाम असते ना, हजाम तुमच्याकडे कोण असते? नवरदेव ज्या घोड्यावर बसते त्याचा लगाम पकडायला कोण असते? आता घोड्यावाला असते. पहिले कोण असते? हजाम असायचा पहिले गावात नावी आहे ना. विचार करा, जर तो नवरदेवच्या घोड्यावर बसतो, पण मला एक सांगा, नवरदेव कशा घोड्यावर बसते की कशा बसतो? आबा तुमचं वय एवढं झालं तरी अजून माहितच नाही का घोड्यावर बसते? बरोबर. नवरदेव घोडीवर बसते महाराज, घोड्यावर बसत नाही. का? त्याला शास्त्र आहे, घोडा हा नर आहे.
नारायणाचा अवतार आहे म्हणून नवरदेवाला घोड्यावर बसू नये. विठ्ठल विठ्ठल नवरदेवाला घोडीवर बसवावं, घोड्यावर नाही. पहिलीच तर चुकी आपण करतो, त्याला घोड्यावर बसतो काय त्याचा संसार सुखी होईल नाही का. तीन तिघा काम बिघाडा. विढल घोडीवर बसवलं पाहिजे. हा पहिला गोळा आहे त्याच्यामुळे भगवंताच्या रथाला 9 घोडे होते महाराज आणि ते 9 घोडे त्या ठिकाणी काबू करता आले पाहिजे. ते संसारूपी घोडे आहेत आणि ते संसारूपी घोडे असणारे त्या ठिकाणी वैधरूपी त्या ठिकाणी म्हणून त्याचे बंधन हे 9 बंधन होते वसुदेवकीला आणि त्या बंधनात असल्यामुळे पण बाबा ही बंधनं कसे मुक्त होतील. बाबा तुम्ही त्याची काळजी करू नका, त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही माझं चिंतन करताय ना, या बंधनातून मुक्त करणं हे माझ्याकडे लागलं बाबा, त्याची काळजी तुम्ही करू नका. भगवंताचा अवतार झाला महाराज. अवतार झाल्यानंतर आमच्या देवकी मातेने भगवंताला जवळ घेतलं आणि तेव्हा वसुदेवजी म्हणतात सोड त्याला. अगं हा कंस जागे होण्याच्या अगोदर आपल्याला नेलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी भगवंताला म्हणा म्हणतात. वासुदेवाने कोणाला घेतलं? वासुदेवाने कोणाला घेतलं? वसुदेवाला. त्या वसुदेवाने वासुदेवाला घेतलं. वसुदेवजीने वासुदेवाला घेतलेला आहे आणि वासुदेवाला घेतल्यानंतर महाराज टोकरीत ठेवलं आणि टोकरीत ठेवल्यानंतर त्याला उचलता भगवंताला उचलता बरोबर सर्व बंधना सुटले आणि त्यानंतर 7ही दरवाजे त्या ठिकाणी मोकळे झालेले आहेत. भगवंताला घेऊन गोकुळात आले आणि गोकुळात आल्यानंतर यशोदा माता झोपली होती तिथं भगवंताला ठेवलेले आपण सविस्तर चरित्र पाहिलेच आहे. भगवंताला ठेवल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा माईला घेतलं. पुन्हा बसलेले म्हणतात बाबा अजून किती दिवस पर्यंत वाट पाहिजे रे, अजून माईचा संगत आहे म्हणून बाबा अजून 11 वर्षापर्यंत माझी वाट पहा. वाट पाहायला सांगितली महाराज. पुन्हा मायेला आणलेला आहे बंधन पुन्हा त्या ठिकाणी झालेले असे माईच्यामुळं भगवंत गोकुळामध्ये त्या ठिकाणी लहानाचे मोठे लागल्या उत्सव आनंद उत्सव झाला. आनंद उत्सव झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व बंधनातून मुक्त झाले होते. भगवान परमात्मा गोकुळात आलेले आहेत आणि गोकुळात आल्यानंतर नंदोत्सव सुरू झाला. नंदोत्सव सुरू झाल्यानंतर मला म्हणतात त्या ठिकाणी पुतना मावशी आली नाही का आणि पुतना मावशीलाही त्या ठिकाणी मुक्त केलं कारण ती चतुर्थीच्या दिवशी का आली. तिच्याकडे 14 वासना होत्या. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे 14 तिच्याकडे वासना होत्या म्हणून ती चतुर्दशीच्या दिवशी आली. जिथं भूत नाही ती पुतना,
भूत अर्थात त्या ठिकाणी ज्ञान आहे आणि पुतणेकडे अज्ञान पण होतं, म्हणून ती मारण्याच्या दृष्टिकोनातून भगवंताला आली होती. विठ्ठल विठ्ठल प्रसंग रामायणात सुद्धा घडलेला आहे. मंथरेच्या ठिकाणी 14 वासना जागृत झाल्या आणि त्याच 14 वासना पुन्हा कैकेयीच्या ठिकाणी निर्माण झाल्या, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी रामाला 14 वर्षाचा वनवास दिला. म्हणा 14 वर्ष वनात राहिले आणि तेच प्रसंग इथं त्या ठिकाणी असताना पुतना मावशीचा उद्धार केला. मामळ भटाने त्यांची फजिता केली आणि काही त्या मामळ भटाला का सोडलं तर त्या ठिकाणी त्याच्या जातीची कलियुगात जन्माला येते म्हणून सोडलो. विठ्ठल ब्राह्मणाच्या वेशात आलेला होता, मारेल तर ब्राह्मण हत्येचं पातक लागेल म्हणून त्याला सोडून दिलं. पण काही काही ब्राह्मणाच्या नावावर तसाच वेश धारण करतात आणि तुम्हा मायबापांना फसवतात. धड नाही इकडलं ना तिकडलं सांगत नाही, मधाचं मूळ सांगून देतात नाही का. मग करा त्या ठिकाणी. देश महाराजांनी सांगितलं नारायण नागबलीसाठी 1-1-1.5 लाख रुपये गमावतात, पण परमार्थ साधने करता रुपया देणार नाही. त्या ठिकाणी घडलं पाहिजे. पण काही या जातीचे वर्ग या जन्माला आले त्या मोठी लोकांना मामळ भटाच्या वंशातले, कारण त्यांनी तो परिधान केला वेश तो काही खोटा ठरलेला नाही, तो कलियुगात आलेला आहे. म्हणून त्या नंदिनी या जातीला समान त्या ठिकाणी श्राप दिला की तुम्ही कलियुगात भ्रष्ट व्हाल, तुम्हाला समाज मानणार नाही, कारण त्यांनी शिवाचा त्या ठिकाणी अपमान केलेला होता. म्हणून ब्राह्मण हे भ्रष्ट झालेले आहेत कलियुग. अयाचं कृत्य कोणी ब्राह्मण करणारा दिसत नाही. सूट बूट घालून येतात, पॅन्ट शर्ट घालतात नाही का, आणि धाब्यावरही जातात. विठ्ठल विठ्ठल धाब्यावर सुद्धा हे ब्राह्मण लोक आहेत. काही काही तर मांसाहारी करतात आणि त्याच्या पुढचे काही आमच्या गावातच आहे, जास्त दूर नाही सांगत. आमच्या आश्रमाच्याच गावामध्ये काही ब्राह्मण आहेत, पांडे खातात. काय म्हणतात त्याला? संडे वया मंडे रोज खाओ. कोरोनात तेच होतं ना, संडे वया मंडे रोज खाओ. काय ते बुलढाण्यामध्ये बुलढाणा नाही खानदेश आहे नाही का जगात, त्या बुलढाण्यात काय त्याला आवाला होता त्या आमदाराने विचारू नका. मास्क खा म्हणे तरच तुमचा कोरोना जाईल. खूप गाजलं ती महाराज आमच्या इकडे बुलढाण्यात, एवढं गाजलं की मास्क खाल्लं तर म्हणे कोरोना जाईल. त्याच्या बापानं का ठरवलं? काय बुद्धिहीन लोक झाले आहेत. हे समजायचे की त्या ठिकाणी कंसाच्या जातीची आहे. भगवंताला याकरताच अवतार घ्यावं लागते महाराज, याकरताच भगवंताला कष्ट पडतात या जगात आल्यावर. अशी ही जातीची त्या ठिकाणी असतात आपलेच, पण आपलेच त्या ठिकाणी एवढे भारी जातात आपल्याला, त्यापेक्षा मुसलमान बरी. मग विठ्ठल आपल्या ग्रंथाला नाव ठेवतो आणि ते लोक आपल्या ग्रंथावर विष्टी करतात नाही का. विशेष आहे ना, आपल्या धर्माचे आपण असून त्याच्यात त्या ठिकाणी कधीच गाथा वाचत नाही. मुनियाचा माथा भ्रष्ट होते नाही का. मग गाथा माथा उतरवा तर जीवन कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कळलं पाहिजे. पण आमच्या भगवंतानी त्याकरताच त्या ठिकाणी गोकुळात अवतार घेऊन महाराज हे कार्य जे केलेलं आहे. पण अशा प्रत्येकाला त्या ठिकाणी त्यांनी आदर करून या अवतारात, कृष्ण अवतारामध्ये. राम अवतारात ते करू शकले कारण तिथं मर्यादा होती. बोलीला वाल्मिक तैसेची मर्यादा होती तर करू शकणार. इथं मर्यादा आहे, जे मी सांगेन ते करायचं असं त्या ठिकाणी. म्हणून भगवंताने अवतार घेतल्यानंतर त्या ठिकाणी पुतना मावशीचा उद्धार झाला. मामळ भटाची फजिता केली, काग वगैरे इथा मारिला, अवघे दैत्य खान त्या ठिकाणी सगळे किती वाजता उद्याचं कीर्तन? 1 वाजता.
विठ्ठल विठ्ठल भगवंताने अवतार घेतल्यानंतर त्या ठिकाणी अनेकांची फजिता केल्यानंतर भगवान परमात्मा महाराज त्या ठिकाणी आज यशोदा मातेकडे राहत असताना लहानपण त्या ठिकाणी आणि भगवंताने आज घराच्या बाहेर पडायचं ठरवलं. पण भगवान आज यशोदा मातेच्या म्हणजेच त्या ठिकाणी महालातून बाहेर पडू लागले. पण कसे पडतात बाहेर महाराज? सुंदर होतात. भगवान त्या ठिकाणी रांगत बाहेर आले. आल्यानंतर काय केलं? प्रथम भगवंताने पृथ्वीवरलं ओझं कमी करायचा प्रयत्न केला. एक चिमूटभर माती घेतली आणि तोंडात टाकली महाराज. आणि तोंडात टाकल्याबरोबर महाराजांचा त्या ठिकाणी तेवढ्यात बलराम दादा सोबत होते आणि बलराम दादाने ते पाहिलं आणि पाहतावर यशोदा मातेला सांगू लागले, आई कृष्णाने माती खाल्ली. कृष्णाने माती खाल्ली म्हणून यशोदा माता पळत आली महाराज. आणि पळत आल्याबरोबर कृष्णाला विचारू लागले, होय रे कृष्णा माती खाल्ली का? म्हणून महाराज म्हणतात तेव्हा तोंडा शब्दात भगवान परमात्मा आईला सांगतात, आई ग आई, आई ग आई, आई ग शब्दामध्ये सांगू लागल्या यशोदा मातेला, आई मी माती खाल्ली नाही. बलिला मदादा हो बलिला मदादा, थोतो बोलितो थोतो बोलितो. तोत्र्या शब्दात बोल होते महाराज भगवंताचे. यशोदा मातेला त्या ठिकाणी खूप आनंद झाला, माझा कृष्ण बोलायला लागला. पण जेव्हा मला म्हणतात त्या ठिकाणी भगवंताने आग केलं तेव्हा मला म्हणतात, अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी नवलोके
एवढं लहान वयात एवढं उंच म्हणताय ते आता 7 दिवस झालं पाहणं, पण कंजूसपणा कुठं दिसला नाही त्यांच्या दोघांमध्ये. वयाच्या मानाने खूप उंच. काही लोक म्हणतात उंच म्हटलं कसा बसवतात, तिसऱ्या दिवशी लगेच त्या कार्यकर्ते मागं लागतात. या गोळ्या त्या गोळ्या, आवाज बसला कारण अनुभव आहे आम्हाला चांगला. एक आमच्या इकडे गायक कोकळा म्हणून त्या ठिकाणी आमच्या शेजारी पोटरीचे महाराज आहे, ते वर म्हणतात आणि गजानन महाराज कोण आता आमच्या सत्याला सोबत होते, कथेदे होते, कीर्तन आले, दोन्ही कामं करत, पण कधीच आवाज नाही. एवढं वय झालं त्यांचं, 62 वर्षाचं वय आहे. यांनी म्हटल्यानंतर मला त्यांची आठवण जायची दररोज कीर्तनात, विठाल विठाल परमात्म्याची देण आहे त्यांना, सरस्वतीची कृपा आहे आणि योग्य त्या ठिकाणी पाहिजे तसं प्रमाणे आणि पाहिजे तसं त्या ठिकाणी भावरूपाने गायतात. नवल केवडी केवडी नकळी कानोबाची कुडी, कुणालाच कळलं नाही महाराज. म्हणून त्या ठिकाणी भगवंताच्या रूपाचं दर्शन झाल्यानंतर पुन्हा मायेचा पडदा टाकून भगवंताने आईचं प्रेम मिळावं म्हणून मायेला त्या ठिकाणी आदेश करून मातेला बोलवायचं कार्य केलं. अशा लीला त्या ठिकाणी करत असताना शेवटी भगवंताने सांगितलं की गोपाळ केलेले आहेत. 5 वर्षाचे भगवान झाले, त्यानंतर 12.5 वर्षाचे गोपाळ एकत्रित केले. सांगितलं गळ्यांनो चोऱ्या करायच्या आहेत, मग आता चोऱ्या करायच्या आहेत तर सर्वांनी एकत्रित व्हायचं आहे. म्हणून रात्री एकाने त्या ठिकाणी 12 वाजता त्या ठिकाणी एका चोऱ्यावर एकत्रित व्हायला सांगितलं. कपलम कपलम हा मंत्र सांगितला. कुणाचा आहे? चौऱ्या विद्या प्रचार मंडलम त्या ठिकाणी असणाऱ्या या ऋषीचा हा मंत्र आहे. त्यांना 14 त्या ठिकाणी विद्या प्रसन्न होत्या महाराज, म्हणून त्या शरण आणल्या होत्या. हा त्या ऋषीचा मंत्र आहे. त्यांनी त्याचा जप केला आणि त्यानंतर चोऱ्या सुरू झाल्या. आता एकाच्या घरात थांबून त्या ठिकाणी चोऱ्या सुरू झाल्यानंतर महाराज भगवान त्या ठिकाणी त्यांच्या संगतीत आहेत आणि चोऱ्या होत असताना पुन्हा यशोदेकडे गारा येऊ लागले. यशोदे गोकुळी राहावे की जावे, रात्री आला माझ्या मंदिरी, काय काय केले आणि महाराज खूप काही चिंतन आहे त्याच्यामध्ये. म्हणून महाराज म्हणतात त्याने शिंक काय तोडलेला आहे, ठोकऱ्या काय तोडलेल्या आहे, दैवताचा त्या ठिकाणी त्याने विध्वंस केला. एवढंच नाही, गोरस त्याने सुद्धा मला म्हणतात गायला लावून देतो, मी काय करायचं सांग. त्या ठिकाणी असे गाराने घेऊन यायच्या. तेव्हा यशोदा माता म्हणाली कृष्ण आपल्या घरी काही कमी आहे का, तू काय जातो यांच्या घरी. तेव्हा भगवान ताई या 12 घरच्या 12 उगाच माझ्यावर आळ घेतात. मला म्हणतात या माझ्यावर आळ घेत आहे, मी कधीच गेलो नाही आणि ह्या उगाच त्या ठिकाणी खोटं बोलत आहे असं भगवान सांगू लागले. पण गाराण येत होते. शेवटी महाराज गोपाळ म्हणू लागले कृष्णा तुझ्या घरी किंवा म्हणे आज माझ्याच घरी नाही का, आज माझ्याच घरी आहे. त्याचा दररोज पंक्तीत नाव टाकेल होतं, आल्याच्या घरी, उद्याच्या घरी, फराळ्याच्या घरी, चहाच्या घरी. पण आज कोणाच्या घरी आहे? आज देवाच्याच घरी आहे. आज देवाच्या घरी दररोज त्या ठिकाणी गोपाळाच्या घरी होतो आपण, पण आज देवाच्या घरी हो, आज आपल्या बापाच्या घरी आहे. आपला अधिकार आहे. विठाल विठाल घरी पंक्तीत जायचं म्हणलं की चोरून चुपचाप बसा, नाही का राम राम श्याम श्याम करा, नाहीतर मग काही. पण आमच्या बापाच्या घरी असल्यासाठी कोणाची ताकद नाही बोलायची. म्हणून भगवान म्हणाले ठीक आहे आज माझ्याच घरी, आज माझ्याच घरी मंत्रावर सर्व एकत्रित झाले महाराज. आणि एकत्रित झाले. आता हे दररोजच्या सारखे निघाले धिंगाणा करत नाही का. आता ते गोपाळच आहेत. आता लहान मुलांना किती म्हटलं शांत बसतात काही, मागे घातले तरी धुळजळत आहेत आणि पुढे घातले तर तुमच्याकडे काय म्हणतात, नाही नाही काळ असते ना बैल काळ, मागे घातलं तर मुलं पुढे घातलं भाऊ. आमच्या इकडे म्हणतात धुळजळ. विठाल नाही ऐकणारे महाराज. म्हणून
भगवान तारे हे साधी गोडण नाही, ही महान यशोदा आहे. यशोदा आहे, हुशार आहे त्या ठिकाणी म्हणून बाबा. आणि मग यायचं कसं तू सांग आता. ते शेवटी आमचे तुकोबाया सांगतात कसं यायचं. अवघे माझ्या मागे मागे. पोट भर जर लागत असेल गोपाळानं तो मागे या. गोपाळ जे होते पुढचे मागे घातले महाराज. आणि मागे घातल्यानंतर त्या ठिकाणी मागे येत असताना महाराज मागे कोणाच्या नाव हे कळलं पाहिजे. आम्ही उठलो सुटलो कोणाची मागे जातो. म्हणून आज आम्हाला त्या ठिकाणी पोटभर मिळत नाही. याला कारण आहे कोणाचे मागे लागतो आहे. माग लागायचा योग्य ज्या ठिकाणी जो मूळ माय बाप आहे अशाच्या मागे लागा की तिथं पोटभर मिळेल. माय त्या ठिकाणी किंवा बाप जेवढं त्या ठिकाणी मला म्हणतात पोटभर देणार ती मावशी देणार नाही. पण मावशीच्या मागे लागू नका बाप सोडून. बाप मायच्या ठिकाणी बसलेलीच आहे विठेवर. असे मायबाप त्या ठिकाणी आणि त्यांचा मार्ग आमच्या संतांनी दाखवला. मार्ग दावणी गेले आधी ते जे संत आहेत महाराज त्यांनी मार्ग दाखवला आणि त्या मार्गावर चालणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या मार्गाने जर गेलो आपण तर योग्य आपल्याला पोटभर मिळेल. आणि आड रानाने जर आपण गेलो तर तिथं दुःख भोगावं लागेल. म्हणून संतांनी दाखवला मार्ग म्हणूनच तुकोबा लागतात यालं तरी यारे लागे आणि अवघे माझ्या मागे मागे. पोटभर लागत असेल ना गोपाळांनो मागे या. मग त्या ठिकाणी ठीक आहे बाबा. मग मागे घातले महाराज त्या ठिकाणी सुटी. आणि मागे घातल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी समोरही येत असे आणि मागे घातल्यानंतर ठिकाणात लागलेले होते. म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात बाबा पोटभर जर लागत असेल आता त्या ठिकाणी काही न बोलताना महाराज म्हणतात शेवट तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात Oh
न बोला आज देतो पोटभरी पुरे म्हणाला. तोवरी भगवंताच्या संगती सर्व गोपाळ आत गेले. तिथं काय कमी होतो महाराज, 9 लक्ष गाई याच्याकडे त्या ठिकाणी अवधीच्या अवधी भरलेल्या होत्या. एक एक गोपाळ एका एका डेऱ्यात टाकलेला. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाला तोवरी. गोपाळ लागले, कृष्णा असं कधी पाहायला भेटलं नाही बाबा, नाही का. एवढं दही दूध लोणी तिथं भगवंताच्या घरी होतं महाराज. आणि असं आनंद घेऊ लागलेले होते. आणि आनंद घेत असताना त्यामध्ये आमची यशोदा माता पहाटे उठलेली आहे. आणि पहाटे उठल्यानंतर डेऱ्यामध्ये रवी टाकली. आता ज्या डेऱ्यात रवी टाकली महाराज त्या डेऱ्यात हा बाबा होता. आणि हा बाबाच्या डेऱ्यात असल्यामुळे रवी मंथन सुरू झालं. आईने गरम पाणी टाकलं महाराज. गरम पाणी टाकता बरोबर त्या ठिकाणी थोडं लोणी यायला लागलं. पण त्याचा गोडा होण्याकरता पुन्हा थंड पाणी टाकावं लागलं. थंड पाणी टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्या लोण्याचा गोळा तयार झाला. आणि आतल्या त्या बाबांना खाऊन टाकला. करता आई विचार करू लागले, एवढं मी सर्व क्रिया करत आहे पण तरी लोणी का वर येत नाही. माझं विरजन बिघडलं कुठे नेमकं. म्हणून ते विरजन त्या ठिकाणी शोधून पाहण्याकरता आई मला म्हणतात नवनीत शोधूनी पाहिले की आपलं विरजन बिघडलं कुठे पाय. यशोदा मातेसारखं हा डेरा आहे. पण या डेऱ्यातून आपण जो परमार्थ जे साध्य करतो त्या ठिकाणी पण एवढं परमार्थ करतो, एवढ्या कथा ऐकतो, एवढे कीर्तन करतो, आपण ऐकतो, सर्व करतो नाही का. मुक्ताबाईच्या वाऱ्या करतो पण नेमकं बिघडलं कुठे घडी त्याचा शोध केला का कधी. यशोदा मातेने आमचा शोध केलाय. नवनीत शोधूनी पाहे. आपलं विरजन बिघडलं कुठे पहा नेमकं त्या ठिकाणी. म्हणून आई साहेबांनी डेऱ्यात हात टाकला. आणि डेऱ्यात हात टाकता बरोबर त्या ठिकाणी शोधून पाहताना आता ते पहाटेची वेळ होती महाराज. वातावरण अति पवित्र होतं, सुंदर होतं. आणि त्यामध्ये आई रवी मंथन करत होती. त्याचा आवाज सुद्धा येत होता. आणि त्यामध्ये आईने काय इच्छा व्यक्त केली होती महाराज म्हणतात. ते वातावरण एवढं सुंदर होतं. आणि त्यामध्ये महाराज म्हणतात ते वातावरण कसं आहे त्याचे महाराज सुंदर वर्णन करतात. गुण माझे गुण गुणा वरावहे गुण वातावरण असं होतं म्हणा की गुण वाजे गुण गुणा वारा पाहे ऋण जना आणि भवतारकू हा गाना वेगी वेग. म्हणून आई साहेबांनी डेऱ्यात हात टाकला आणि टाकता बरोबर वेगी म्हटलं ताबडतोब. ताबडतोब म्हणता बरोबर भगवंताची शेंडी हाताला लागली. आणि शेंडी हाताला लागतावर भगवंताला वर काढलं. तेव्हा महाराज यशोदा माता म्हणाली कृष्णा गवळणी सांगत होत्या ते खोटं नाही म्हणून आता गोकुळात राहायचं नाही. महाराज बोलू महाराज या गावची नाही पण बोलू महाराज आता गोकुळात राहायचं नाही म्हणजे भेटव्यात राहायचं नाही. आता कुठं जायचं दुसऱ्या गावला. म्हणून आमची यशोदा माता म्हणून सांगे भगवंताला की अरे कृष्णा आता गोकुळात नाही राहायचं मग कुठं जायचं आहे. सांगितलं की कृष्णा गाई चारण्यात Yeah.
की आता ताबडतोब जायचं आहे. बोधने चालया जातो शारंग पाणी. गाई चालण्याकरता जायचं बाबा आपल्याला. रानात जायचं आहे त्या ठिकाणी गाई चालण्याकरता. एका डेऱ्यातून एक गोपाळ निघाले आणि निघाल्यानंतर म्हणजे तुझे सवंगडी हो म्हणे माझे सवंगडी आहे. ठीक आहे अरे चला आता यशोदा मातेचा त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना शिक्षा आहे. गाई चालण्याकरता जायचं. मग सर्वजणांनी गाई सोडल्या. आता गाई सोडल्यानंतर मला म्हणतात भगवंताचा वेश होता. हातामध्ये काठी एका खांद्यावर कांबळी होती आणि त्यानंतर असा सुंदर वेश धारण केला गोपाळाच्या संगतीमध्ये. आणि भगवंताने सुद्धा गायी सोडलेल्या आहेत. काळी घुंगळी खांद्यावर घेतली. हातामध्ये काठी लागला देवीच्या पाठी. त्या ठिकाणी भगवंताने गायी सोडल्या. यमुनेच्या तीरावर गेले. गायी सोडल्यानंतर खेळ खेळू लागले. होतो तू हमामा लगोरी खेळ खेळतात आणि असा खेळ खेळता पुन्हा संध्याकाळी झाले की गायी आणायचे. असं करत असताना शेवटी भगवंतांनी सांगितलं गोपाळांनो आता शिदोरी आणा. माझी आहे तैसे पहिला तर घरात आहे. मला म्हणतात भगवंताला त्या ठिकाणी गोपाळ अरे तू श्रीमंत आहे आम्ही गरीब आहोत आमच्याकडून कुठं तुझ्यासारखी शिदोरी मिळणार. मग घ्या रे भोकरे भाकरी दही भाताची शिदोरी आणि ताक सांडा दुरी. त्या ठिकाणी चटणी असेल भाकरी असेल रात्रीची शिडी भाकरी का असेल आपण आणा. आणल्याशिवाय त्या ठिकाणी राहू नका एवढं सांगितल्यानंतर सर्व गोपाळांनी आपापल्या शिदोऱ्या बांधल्या आणि बांधल्यानंतर मला म्हणतात त्या ठिकाणी वाळवंटामध्ये आले. गायी सोडल्या आणि गायी सोडल्यानंतर 12 वाजले. तुमची वाजले माझी वाजली. तरी झाला संन्याशी तरी मध्यानाशी बाकी वाजले 12 वाजले. भगवंताने सांगितलं गोपाळ म्हणाले अरे आता त्या ठिकाणी खाली भार पोटी भूकन काय खेळायचे. बस झालं सांग ना. आधी समोर सांगूनच राहिले याना त्याना त्याना नाही का. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी भाऊलाही रागाला असेल तर काय भास्कर होते समाधान होते. त्यानंतर आमचे त्याच्याने काही नाव असं आहे नाव माणूस दिसतो चांगला वेळूच नाव आहे. नाव बसून रात्रीच म्हणत जाऊ त्यांना. रात्री मी विचारलं नाव तेव्हा येडू आहे माझं नाव आहे. सांगा राजा सारख्याला आमच्या येडू म्हणलं तर लोक काय म्हणतील. आम्हालाच वेळात काढते त्या दिवशी थोडं गरम झालं पण इकडे तुमचा फायदा झाला ना. लोकही आले नाही का आणि मंदिर सजून आहेत. त्या दिवशी आलो त्याशी असं काही वाटत नव्हतं. कस तरी वाटत होतं. म्हटलं कायच करावं आता सण करावं कुठलं म्हटलं देवाचा. देवाचा वर्धापन दिन सोडा भाऊला फक्त मी सांगितलं बाकीचं याच्यावरच गरम झालो म्हणा. भाऊच्या आदेशानुसार त्यांनी सगळं लगेच म्हटलं मला दुसरे सजलं पाहिजे. भाऊने लगेच आदेश दिला की बुवा दुपारी पतीने मंदिर सजलं पाहिजे. सगळं मंदिर सजूने आमच्या आईने मग प्रतिसाद दिला. नाही तर मग कथा सुरू झाल्या. एक अबक दुबक तिबक बरेच चालू होतं. गरम झाल्यानंतर मग कुठेतरी ते व्यवस्थित नाही का मग लाईनीवर लागलं. नाही तरी वाटलं बुवा गरम आहे मग माफी मागतो. बोललोय ते कशा करता फक्त शिस्त लागण्याकरता. आपल्या गावाचं नाव आहे कुठेही त्या ठिकाणी गेलं तर चांगलंच नाव निघालं पाहिजे याकरताच आम्ही बोललो. आमच्यासाठी काहीच नाही भगवंता करता आम्ही बोललो तुमच्यासाठी. एवढं सर्व मोठं वैभव आणि त्या वैभवात जर त्या ठिकाणी जर झालं तर योग्य नाही ना. वक्ताही आल्यानंतर त्या ठिकाणी जर त्याच्यासमोर व्यवस्थिशीर असलं तर ठीक आहे त्यालाही व्यवस्थिशीर वाटतं आणि त्याच्या पुढे जर व्यवस्थिशीरपणा असेल अडाण्यासारखं जर आपण म्हणतो तर काही उपयोग नाही. म्हणून त्याशी बोलून त्याबद्दल तुम्हाला 3-4 जणांची माफी मागतो नाही का. आणि असो अशा प्रकारे भगवंतानी महाराज जी शिस्त त्या गोपाळांना सुद्धा लागून गेलेली होती आणि सांगितलं म्हणे बाबा आता वेळ झालेला आहे नाही का. खाली भार पोटी भूक काय खेळायचे सुख आता काही सांगू नका बुवा भरपूर झालंय. मग आता तसं भगवंताची वडा काही वडाला सांगितल्या मनरूपी गाय येत नव्हती तेच तर आणायचं आहे महाराज. आणि त्या ठिकाणी सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केला. त्याचा काला केला. काला केल्यानंतर काला हा जीवात्मक असतो.
काला हा जीवनात आपल्या मनुष्यरूपी देहात असतो. पण काला किती वेळ लावते? काला किती वेळ लावते? काले किती होतात आपल्या जीवनात? जमा करते ते पहिला काला कोण करते? पहिला काला आई करते. दुधाचा काला करून मुलाला खाऊ घालते. काय कशा करता? घराच्या बाहेर काढण्याकरता का बाग गोट्यात नेण्याकरता का वृद्धाश्रमात टाकण्याकरता? कशा करता खाऊ घालते? किल्ला जसं बाळा तुला मी आता दुधाचा काला करून खाऊ घालते, तसंच हे आयुष्य माझं म्हातारपणच आहे. साठी झाली नाटी, हातात आली काठी. खाण्याचं सुद्धा त्याला भान नसतं. आणि हेच प्रेम तुझं मला त्या अवयवात त्या आयुष्यामध्ये लागो. आणि तू सुद्धा हे प्रेम माझं तिथपर्यंत टिकून ठेव. म्हणून ती आई प्रेम त्या ठिकाणी म्हणजे एकमेकाच्या मुखात त्या ठिकाणी ती आई मुलाच्या मुखात काला करून पहिला काला करणारी आई आहे. त्या आईची जर बाग गोठ्यात जात असेल त्याच्यासारखं लक्षात ठेवा. अरे तिने पोटाचा पाळणा करून आपल्याला त्या ठिकाणी 9 महिने वाढ. त्या आईची स्थिती जर त्या ठिकाणी म्हातारपणात अशी होत असेल, काय उपयोग आपल्या जीवाला? काही उपयोग नाही. म्हणून त्या आईच्या त्या ठिकाणी त्या 9 महिने भगवंताने तो वाळवंटात काला केला. सर्व गोपाळांना दिल्यानंतर महाराज तो काला तसा खायचा नाही. कसा खायचा? एकमेका देऊ मुखी आणि सुखे गालो बरे गोपाळ.
माता वर्ग, बहीण वर्ग, भाऊ वर्ग सर्वांना त्या ठिकाणी माफी मागतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. शिंकी लावेले दुरी हा अभंग होईल. त्याच्यानंतर कणकी दरिका कृष्ण मंदिर हा अभंग होईल. काल्याचा भोजनाचा प्रसाद वाटला जाणार आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तिकडं पूजनाला पहिले आरती वगैरे झाल्यानंतर हनुमंतरायच्या मंदिराचा त्या ठिकाणी जीर्णोद्धार करायचा आहे. म्हणून त्याकरता कसं आहे नारळ फोडला त्यानंतर